हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. नागपूर हिंसाचार प्रकरणी 4 आरोपींना न्यायालयीन तर इतर 4घांना 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. तर नागपूरमधल्या 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदीची शिथिलता रद्द. दोन 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे आदेश. परमबीर सिंगांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याचा वकील सांगळेंचा खळबळजनक दावा. आमदार चित्रा वाघ आणि आमदार अनिल परब यांच्यातील वादावर पडला पडदा. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या चर्चेनंतर मिटला वाद. तर सभापतींच्या दालनात लंच डिप्लोमसी. अंबेजोगाईत तरुणाला मारहाण करणाऱ्याचे खासदार सोनवणेंसोबत फोटो व्हायरल. फोटोतील माने नावाचा आरोपी सोनवणेंचा नातेवाईक असल्याची चर्चा. नवराष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्वीकारलं. राज्य शिक्षण मंडळाचं बोर्ड कायम. तर अभ्यासक्रम सीबीएसईचा लागू होणार. येत्या शैक्षणिक वर्षात होणार अंमलबजावणी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक. 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी रंगेहात पकडलं. तर अनिल सुभेदारांनाही अटक. सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा सुरेखा पुणेकरांचा आरोप. 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार डीजे सुरू असल्याचा दावा करत दाखवला व्हिडिओ. सिडकोच्या घरांच्या इरादा पत्रात घराच्या चटई क्षेत्रात तफावत असल्याचा मनसेचा आरोप. 26,000 घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती कमी करण्याची मनसेची मागणी. एकतीस मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद्यांचा नायनाट होईल. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा. आणि कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरून गोंधळ. भाजपच्या आमदारांना उचलून काढलं बाहेर.